दिवस 7वा. आम्ही आता इथनं निघतोय पुढच्या हॉल्टसाठी. सो वाजले 4:30. आता आम्हाला जायला तरी रात्र होईल आज. सो भेटू आपण. ते बोलता वाघ बिग असतात म्हणून आम्ही एकत्र थांबलो तर एकत्र जाणार आहोत. आई बघतं बघा एकत्र आहेत. आम्ही एकत्र जाऊ. भेटतो तुम्हाला त्या घाटामध्ये. वाघ दिसला तर नक्कीच दाखवू. चंदनेपुरी घाटामध्ये रावण सो आहे वाघ घाट. एकदम डेंजर म्हणजे डेंजर. सोबत सर्वांना सोबत चालायला लागतं. नॉर्मली पालखी पुढे फक्त. दाखवतो तुम्हाला वाघ. मला बघा कुठं बघ झाडाच्या मध्ये बघ. हा एवढं चालतं बघा. सो वाघ दिसलाय. डाळिंबाची शेत आहेत बघा कशी आहेत शेत. अजून लागले नाही त्याला फुलंच लागलेत. नंतर काय लागले नाही. नजारा बघा एक नंबर. सकाळचे 7 वाजले आणि आपली आरती आहे. काकड आरतीला बसलोय. म्हात्रेंची जॉगिंग चाललंय. आमचा ग्रुपचा अध्यक्ष आहे. हे बघा जॉगिंग. म्हात्रे काय किती किलोमीटर? 18 किलोमीटर चालायचं आहे. हा 5 रुपये होते. हा स्प्रे मारलेला आहे. हा जरा वारंवार करत आहे म्हणजे आपल्याला जरा काम आहे. हा कसं वॉर्मअप दाखवा जरा पोरांना पण समजेल. हा हा कसं हा 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 बरं वाटतं. अच्छा मस्त बघा. 55-56 आहेत तरी कसे चालतात. शांताराम म्हात्रे. सो आता आमची पालखी निघलेली आहे. आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो. आता आमची रोडमध्ये खूप मजा करणार आहोत आम्ही. कारण की आम्ही आता लास्टला राहणार आहोत. कारण की आमच्या ग्रुपचं ठरलेलं आहे आता नॉनस्टॉप 11 किलोमीटर चालायचं आहे. हे बघा एडे चाले. उदय काका बघा कसा लहान पोरांसारखा. आत्ताच 17 वर्षाचा जन्माला आलाय. बघा आत्ताच जन्माला आलाय 17 वर्षाचा ताजा. हा कसं वाटतंय मग पालनावर बसून? लय मस्त नाही? लहानपणाचं सगळं आठवते नाही? सो पालखी थांबले नाश्ता करायला. सिद्धिविनायक हॉटेल. नाश्ता करतायत सर्व. सो आता नाश्ता वगैरे करून झाला आमचा आणि आम्ही चालू आता नेक्स्ट हॉलला. आमच्या जेवणाच्या हॉलला चालू. सर आता भेटू रस्त्यामध्ये परत.
काठीन घोंगडे अरे ये अरे बाबा अन काठीन घोंगडे काठीन घोंगडे घेऊ द्या किर मला बिजतला येऊ द्या घाटातून आलो आणि तिथे आम्हाला 4 वाघ भेटले. हा एक वाघ बोलला की मी तुमच्या सोबत येतो. हा. आम्ही बोललो नको येऊ कारण की पोरं तुम्हाला घाबरते आणि ते परत घाबरले होते गाडीत बसला म्हणून त्यांना बोललो नका येऊ तुम्ही हा. तिथे थांबले आणि नंतर आम्ही आलो पुढे नागपूरला अगस्ती बेलवाले हा. तिथं आम्ही 6 वडापाव खाले हा आणि आमच्या वाघाने 13 वडापाव खाले बाबा बाबा आणि तर आता आम्ही पुढे चाललोय आता ते आमचे फटांगडी मासवडी खायला खाणार आम्ही ना मासवडी नाही तिथे आता तिथे आपले जेवण सांगितलं आपले जेवण कसं ते आपल्या मुलांना जेवण पटत नाही ना हा तर आम्ही त्यांना सांगितलं तुमचं काय असेल ते अजून आम्हाला भरपूर जायचं आहे. तुम्ही कुठं आहे आता लास्टच्या झेंड्याला आहेत की कुठं आहेत नाही ना लाचची झेंडा नाही लाचची झेंडाला जर आम्ही राहिलो तर आणखी गोष्टी आम्हाला वाढवावी लागेल आणि आमचा उद्याचा रूल आहे उद्याचा आमचा फॉर्म भरा हा शेवटचा झेंडा उद्याचा लास्ट दिवस आहे उद्या लास्ट आम्ही ज्या कॉर्नेला वस्ती आहे आमची त्या कॉर्नेला आम्ही दुपारीच पोहोचणार आहोत उद्या पण आम्ही आम्ही ठरवलंय की नाही आता आपले ग्रुपचं नाव ग्रुपचं काय हे गेम आता 7 दिवस ग्रुप? गेले आपला डी ग्रुप आहे हा. हे गेम आता 7 दिवस गेले कोणाला समजले का रे 7 दिवस नाही 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 आता उद्याचा आमच्या हातात लास्ट दिवस आहे आम्ही फुल एन्जॉय करत येणार उद्याचा दिवस हा. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट फॉर्म भरायचे ते पण सांगा 200 रुपये जमा करून फॉर्म भरायचे आहे अनलिमिटेड खायला हा. लिमिटेड नाही लिमिटेड हा, नाही लिमिटेड खायला आहे फक्त एक वडापाव तिघात हे तुम्ही कसं पण खा एक वडापाव तिघत आहे आणि हा. जो हॉटेल दिसेल त्या हॉटेलमध्ये जायचं खायला पण पहिले 200 जमा हा, करा पहिले 200 आणि आज फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्यात येतील त्याच्यानंतर एकाचा पण फॉर्म घ्यायला जाणार नाही आणि फॉर्म कोणत्याकडे भरायचे ते पण सांगा. कस्तूर म्हात्रे सुशांत म्हात्रे निखिल म्हात्रे विपुल म्हात्रे ही अशी 4 नाव आहेत यांच्याकडे फॉर्म आज 5 वाजेपर्यंत भरून आणि घ्यायचे पैसे जमा करायचे संघ हा, आणि पैसे जमा करायचे कॅशर हे तर ओके. चला, आता पुढे- ओम साईराम. साईराम आता मासोडी खा निसली अरे मुरारी श्री कृष्ण साठी रे साठी यशोदा साखर वाटी साठी रे साठी यशोदा साखर वाटी शस्त्र नारी देव ब्रह्मचारी 16 शस्त्र नारी देव ब्रह्मचारी राजभर चोऱ्या करी देव ब्रह्मचारी राजभर चोऱ्या करी देव ब्रह्मचारी इथं होता तो गया गेला आम्हाला बघून पळून गेला सुवर्णाच्या गोट्या डाव मारला गोंदा 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 गाडीमध्ये लढत In 200 meters, turn left. शेवटच्या सणापर्यंत लढत चालू एका साईडला मथुर तर दुसऱ्याला सारजा पलीकडे लखन बोलतोय बापू गाड्या सोडा गाड्यात लढत 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 आणि शेवटच्या सणापर्यंत लढत चालू झाला संपला बार खाय नाही तर 2 बार खाय 2 बार खाय नाही तर 3 बार खाय मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय 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 साईनाथ महाराज की जय सर्व
गँग पेरू घ्यायला थांबलेत. मामा कसा दिला पेरू? फुकट फुकट? 1 किलो मामा सांगा जरासा पेरूचं काय. काय यायला जमलं नाही ते कारण काय अजून आम्हाला समजलं नाही. आपल्या इथे नवीन साई फक्त पण आहे 4 जण आहे. तर त्यांना काहीतरी 2 गोष्टी तुमच्याकडून म्हणजे तुम्ही बरेच वर्ष काढलेत दिंडीत म्हणून तुमच्याकडून त्यांना काहीतरी 2 शब्द सांगा, तुमचे अनुभव सांगा. आम्ही सांगून दमलो 7 दिवस, आमचा काही ऐकलं नाही ताई. थोडं ऐकलं, तुमचा अनुभव थोडा सांगा काय आहे ते. आता तुम्हाला 7 दिवस कसे तुमचे 7 दिवस ते गेले घरी असताना? एकदम कट्टाला आला एकदम नको एकदम बेकार गेला आणि पक्का लरू तू पुरे नुसतं इकडच्या फोन करत होतं काय येतच कधी संगम निसता फोन करायचा. अरे ये तुझी आठवण येते म्हणजे मी याची बायको होती म्हणून मला फोन करायचा ये सारखा ये पण काय करणार एवढा जमलाच नाही मला. बघा 7 दिवस तुझे कसं गेलं काय वाटत होतं? 7 दिवस एकदम बेकार गेलं माझं. मेसेज करत मला 2-2 तास मी संडासान बसतो आगाला पण बेकार गेलं एकदम बेकार गेलं. तुला इथं आल्यानंतर तुला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय म्हणून मी ट्रक जवळ तिथंच उतरलो. तेवढ्या लांब नाही उतरायला गेलो कारण पोरे आपलं होतं. आता चालत तुमच्या बरोबर थोडी करण्यात तरी चालतील पण अंग काय धावलाय नाही मी हॅलो मी साईराम बोलते. तर मी काय बोलते हॅलो मी तुमची पालखी बघितली पोरे चालत होतं. तर आता तुमची कुठे आहात तुम्ही? आहात कुठे आता? ओम साई परत ओम साई परत ओम साई परत ओम साई युट्यूब ओम साई युट्यूब ओम साई बाईचा ओम साई चांगला चालू दे. ओम साई सिल्वर ओम साई भारी येऊ दे. ओम साई त्याच्यांचं पैसे ओम साई अर्धा आम्हाला देऊ दे. ओम साई ओम साई श्री साई ओम साई ओम साई ओम साई श्री साई ओम साई श्री साई ओम साई श्री साई 1000 ओम साई होतील तुझं. ओम साई सबस्क्राईब ओम साई ओम साई श्री साई बाबांना ओम साई विनंती करतं. ओम साई ओम साई श्री साई ओम साई श्री साई ओम साई ओम साई ओम साई श्री साई ओम साई समीर तुझ्याकडे लावा आता आम्ही जेवणाच्या हॉलला पोहोचलो. निघलोय डायरेक्ट वस्तीच्या हॉलला. तर आपण भेटू रस्त्यामध्ये डायरेक्ट हॉलला. मस्त
लाभलाय आशीर्वाद आम्हाला साई बाबांचा लाभलाय आशीर्वाद आम्हाला श्री साई आशीर्वाद सेवा मंडळ बोरी गावचा चाललाय पायी शिर्डीला चाललाय पायी शिर्डीला बोरी आणि देवलीची पोरं निघाली बाबांच्या भेटीला बोरी आणि देवलीची पोरं निघाली बाबांच्या भेटीला पालखी आमच्या सोप पुढेच आहे. सो आता आम्ही आलो शिर्डीच्या विमानतळावर. बघा बघितलं काहीच आता वेळ शिल्लक आहे आमचा. आम्ही आता पोचलो. तो तुम्हाला दाखवतो. काय म्हणतात, नाश्ता वगैरे करून झालाय. पालखी निघले पुढं आणि आम्ही आता पाठी होत जातो. आमची डी ग्रुपची गँग भेटलेली आहे. तर मला आम्ही सो पुढं होतो. आता डी ग्रुपची गँग जॉईन होतोय. शांताराम म्हात्रे जाम वेळातून भेटला. गडे किधर था तुम? उसका मला गेलो होतो. हा का? माणसं कमी होते त्यांना मदत केली. आता काय कसं काय झालंय? मी नव्हतो तर कसं गँग मध्ये बरं वाटलं? नाही एकदम नाही वाटलं. हा मी जरा आमच्या भाऊला भेटू. हा भाऊना भेटा. चालेल चालेल ओके. हो ना. तो आता तुम्हाला कसं वाटतं आपली पालखी एअरपोर्ट झाली? नंबर आता एअरपोर्ट उद्या विमान भेटणार. विमानाचं तिकीट आहे 150 रुपये बोरी शिर्डी. आणि 50 रुपये. विमानात कोण येणार आहे? देवे येणार आहे बोलतं. देवाला सुट्टी नसल्यामुळे तो लढत आहे रे. भरपूर लहान पोरासारखं लढत आहे. हा काय? विमानात उद्या पंतप्रधान नरेंद्र त्याला मोदी सांगा ही व्हिडिओ उद्या बघा. विमानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले दिंडीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत सकाळी निलवंडे हा काय? पाट्यावर. ओके, तरी उद्या ओके. जोरदार तयारी चालू आहे. चालेल चालेल. पुढे जाऊ चला. आपण शांतराम हा. म्हात्रे. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. हा कसं वाटते आमच्या पालखीत येऊन? आणि कसा प्रवास आहे आमचा? हा आल्याबरोबर समाधान वाटलं ना? पुढच्या वर्षी म्हात्रे घेऊन येत आलेत आपल्या बाबांसाठी. ओम साईराम. जय जय. पहिला पुलाव, पनीरची भाजी आणि शेजवान चटणी.
कसं लागतंय कसं लागतंय घास तरी घेतलास का एक तरी